गावांमध्ये वेगवेगळी केंद्र उभी केली जाणार आहेत, मग औद्योगिक असतील किंवा कृषी केंद्र असतील. आणि त्यामुळे मुख्यतः महाराष्ट्र हा शेती मधून महाराष्ट्राला सगळ्यात जास्त उत्पन्न मिळतं. शेतमालाच्या विक्रीसाठी या महामार्गाची सगळ्यात जास्त आपल्याला सोय होणार आहे, त्याचा उपयोग होणार आहे. त्याचबरोबर जे इंडस्ट्रीयल वेगवेगळे झोन आहेत महाराष्ट्रातले, ते इंडस्ट्रीयल झोन आताचे असतील किंवा भविष्यातले जे प्लॅन केलेले असतील त्यांच्या देखील समृद्धीसाठी, त्यांच्या देखील येणाऱ्या विकासासाठी हा महामार्ग महत्त्वाचा ठरणार आहे. शेतमालाची वाहतूक आणि त्याच्याबरोबरच औद्योगिक वाहतुकीसाठी हा महामार्ग उपयुक्त असल्यामुळे आणि जे रोजचे प्रवास करणारा मुंबई ते नागपूर हा जो काही प्रवासीचा वर्ग आहे त्यांच्यासाठी आता 16 ते 17 तास लागतात नागपूरमधून मुंबईला येण्यासाठी किंवा मुंबईमधून नागपूरला जाण्यासाठी. तर त्यांचा वेळ जो आहे तो सगळ्यात कमी त्यांना लागणार आहे आणि केवळ 8 ते 9 तास असा दावा केलेला आहे MSRDCने की केवळ 8 ते 9 तासामध्ये 4 चाकी लहान जी वाहनं आहेत त्यांना थेट प्रवास करता येईल त्या समृद्धी महामार्गातून. त्यामुळे दोन राजधान्या मुंबई आणि नागपूर जोडण्याचं काम हा महामार्ग करतोय आणि त्याच्यासाठी या महामार्गाला 55,000 कोटी रुपये इतका खर्च करण्यात आलेला होता आणि या 55,000 कोटी रुपयांच्या बदल्यात आपल्याला टोल द्यावा लागणार आहे. एका किलोमीटरचा टोलचा जो रेट आहे तो 2.06 रुपये इतका हा रेट आहे. त्यामुळे एकूण जर आपण विचार करता तर 1444 रुपये आपल्याला एकूण या महामार्गावरून प्रवास करताना टोल द्यावा लागणार आहे. आणि ही किंमत जर आपण वेळेच्या हिशोबाने जर बघितली तर खरं म्हणजे ती कमी किंमत आहे आणि कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला सुखद प्रवास करता येणार आहे, सुरक्षित प्रवास करता येणार आहे. त्यामुळे खरंच हा महाराष्ट्राची भाग्यरेखा का ओळखला जातो, कारण की भविष्यामध्ये ज्यावेळी मुंबई नागपूर हा प्रवास करायचा असेल तर आताच्या महामार्गावरून प्रवास करायच्या ऐवजी समृद्धी महामार्गावरून प्रवास करायचा झाला आपल्याला जास्तीत जास्त अंतर हे कमीत कमी वेळेमध्ये गाठता येणार आहे. म्हणून या प्रकल्पाला महाराष्ट्राची भाग्यरेखा आणि या समृद्धी महामार्गाला देखील महाराष्ट्राची भाग्यरेखा समजतात. अक्षय, शेवटचा 76 किलोमीटरचा टप्पा त्याचा आज लोकार्पण झालाय, पण जसं आपण सकाळपासून सांगतोय की हाच टप्पा सगळ्यात जास्त आव्हानात्मक होता या समृद्धी महामार्गाच्या बांधकामासाठी. काय आव्हानं होती आणि कशा पद्धतीनं ती आव्हानांवर मात करत पुढे मार्ग शोधला गेला? एक सगळ्यात सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपण या शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे इगतपुरीच्या नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरीमधून आपण या बोगद्यात शिरतो ते थेट आपण ठाणे जिल्ह्यामध्ये बाहेर पडतो. तितकं सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर 2 जिल्ह्यांना 8 किलोमीटरच्या एका बोगद्याने जोडण्यात आलेला आहे. आणि हे जे 8 किलोमीटर आहे ते साधा रस्ता नाहीये, तर हा पूर्णतः सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधून पर्वत रांगांमधून कापून त्यांना भेदून केलेला हा रस्ता आहे. त्यामुळे 2 महत्वाचे बोगदे या ठिकाणी आहेत, दुहेरी बोगदे आहेत आणि हा संपूर्ण देशातला सगळ्यात रुंद 17.2 मीटरचा इतक्या सगळ्यात रुंद असलेला हा बोगदा आहे. सगळ्यात जास्त लांबीचा महाराष्ट्रातला हा रस्ता आहे. आणि इतकंच नाही, हा बोगदा ज्या ठिकाणी ठाणे जिल्ह्यात संपतो त्या ठिकाणी देखील सपाट रस्ता नाहीये, तर त्याच्या पुढे 940 मीटरचा एक वायाडक्ट आहे, म्हणजेच एक पूल आहे. अशा प्रकारे अतिशय जास्त किचकट अशा भागामधून सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधून जाणारा हा शेवटचा टप्पा आहे. या 13 किलोमीटरच्या पॅकेज 14 आणि पॅकेज 15 आणि पॅकेज 16 मध्ये शेवटचा टप्पा जो आंबेचा आहे तो थोडासा सोपा होता बांधण्यासाठी. मात्र शहापूर आणि हा जो वासदाचा भाग आहे या सगळ्या भागांमध्ये वायडक्ट जे बांधलेले आहेत ते सगळ्यात उंच म्हणजे 84 मीटरचा एक पिलर आहे. या वायडक्टला इतकी जवळपास 20 माळ्याची बिल्डिंग या ठिकाणी आपण विचार केला तर एका